मावळ तालुक्यातील चावसर या ठिकाणी आदिवासी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झालेला आहे आणि या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे की या ठिकाणी जे जातीवाचक गुन्हा जो आहे हे आदिवासी समाजाचे आहेत. त्यांनी या ठिकाणी कागदपत्र शाळेचा दाखला वगैरे उपस्थित केलेला आहे आणि त्यामध्ये कातकरी असा उल्लेख केलेला आहे. तरी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मधनं हा इतका भयानक प्रकार असताना केवळ या ठिकाणी पोस्कोचा कायदा पोस्कोचं कलम लावलेलं आहे आणि त्या कलमावर हे गप्प बसलेले आहेत. जर आदिवासी मुलगी आहे आणि तिला न्याय भेटला पाहिजे यासाठी तिचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं नाहीये. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतलाय पोलिसांनी. प्रथम तर या जे फिर्यादी आहेत ह्या फिर्यादीवर दबाव आणण्यात आला की तुम्ही गुन्हा दाखल करू नका, तुमचा काही संबंध नाहीये, किरकोळ झालेले. आणि जो आरोपी आहे खंडू धोंडू शिंदे, वय वर्ष 53, राहणार शिळीम, तालुका मावळ, जिल्हा पुणे, या आरोपीने या अगोदर 2 आदिवासी मुलींसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे गुन्हे घडलेले आहेत. हा तिसरा प्रयत्न आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये कोतुर्णे गावामध्ये जी घटना झाली त्यामधला जो आरोपी आहे त्या आरोपीनी असाच अगोदर 2 मुलींसोबत प्रकार केला होता आणि तिसऱ्या मुलीचा जीव घेतला अत्याचार करून. अशा घटना होऊ नये म्हणून अशा आरोपीला वेळीच ठेचलं पाहिजे. तर या ठिकाणी केवळ ही आदिवासी अल्पवयीन मुलगी आहे, त्यांचं कुटुंब गरीब आहे म्हणून पोलिसाकडनं पण व्यवस्थित गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. अट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. त्यांना सर्टिफिकेट आणायला सांगितलं, यांची नोंद आहे, यांच्या आजोबाची नोंद आहे कातकरी असल्याचं, तरी सांगतात मुलीचं सर्टिफिकेट आणा. हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे पण गुन्हा दाखल केलेला नाही. आणि त्यातच आरोपी सांगतोय की मी सुटून आल्यानंतर तुम्हाला बघन. तर ह्या आदिवासी लोकांनी जगायचं कसं? प्रत्यक्षात काय घडलेलं आहे या ठिकाणी त्या मुलीच्या बाबतीत काय घडला प्रसंग आम्ही जाणून घेतोय. काय घडलं नेमकं? तो असंच आलं खंडू शिंदे तिकडून आला. आमचे पोरी लपाछपी खेळत होते. आम्ही गेलो होतो काम धंद्याला. तर त्यानंतर पोरी आमच्या घरीच होते. आम्ही का घरी कुणी नव्हतं. त्यानंतर आमच्या पोरीला येऊन त्यांनी मागून येऊन धरलं. पहिला इशारा केला त्यांनी, तर ते इशारा त्यांनी माझ्या पोरीने धान्य आमच्या दिलं, माझ्या भाचीनी. त्याच्यानंतर त्यांनी न कळता मागून आला आणि तिला शेतीवरून धरलं आणि असं नसं ते अत्याचार केला तिच्यावर. असं नाही हाताबिताला पकडलं, असं तसं तिला खाली बिली पाडलं, असं तसं केलं त्यांनी. असं वाईट घाणघाणी असं बेकार बेकार जागी हात लावला त्यांनी. असा त्याला असं परत कारवार अशी व्हायला पाहिजे, त्याला परत सुट्टी भेटला. आदिवासींचे त्याला कातकरी आदिवासी आहे, त्यांना ते कसं त्यांना सोपं वाटलं. त्यांना वाटलं की हे काय करू शकतं ना, असं त्याला वाटलंय. त्याकरता त्यांनी त्याचा हे घेतलं त्यांनी आमची. बरं, आता तुमच्या गुन्ह्यामध्ये जातीवाचक कलम जे अट्रॉसिटी ते लावलं नाही त्याबद्दल तुम्ही दाखला देताय पोलिसांना. काय पोलिसांचा दाखला होता विषय, तिचा काय जाते दाखला घेऊन या असं आणि तसं. तेव्हा आम्ही समजा हे करू असं म्हणायला लागलं पोलीस. आम्हाला समजा इकडची माहिती सांगायला सांगितली तेव्हा, पण आम्ही पण आदिवासी, आम्हाला पण एवढ्या त्याला काय कळत नाही. त्याकरता आम्ही काय करायचं ते आम्हाला का सुधरत नाही. आम्हाला माणसं पोलीस पण म्हणते ही करा ती करत, आम्ही कसं करू शकतो? आम्हाला काय नक्की कशावर घेतात, काय करतात, कसं निर्णय त्यांचा आहे तोच आम्हाला कळत नाही. काय खरं का आम्हाला काय वाचता येत नाही का नाही? आम्ही कातकरी आहे, आदिवासी. तर हे अशिक्षित अडाणी कातकरी समाजातलं हे कुटुंब आहे, त्यांच्या मुलीवर अन्याय झालेला आहे. जर आरोपीला वेळीच ठेचलं नाही तर मावळात असेच गुन्हे होते. आणि यामध्ये बरं, तुमच्या आदिवासी लोकांमध्ये कुणी काम करून घेतं, तुमचे पैसे देत नाही, तुमचे मतदान कार्ड ज्याच्याकडे काम करतायत त्याच्याकडेच असतात, असे अनेक प्रकार ऐकायला येतात. तर खरं आहे का हे? आहेत काय काय लोकांचं आहेत, तसे करतात लोक, अशी आहेत लोक तशी. तर काय नेमकं घडलं होतं? आता हे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही प्रमाणपत्र मोठ्या कष्टातनं आणलेलं आहे ह्या पीडित मुलीला न्याय भेटण्यासाठी. काय सांगा? खंडू काका आलतात मग त्या डोंगीच्या पडीकनी पालक्याच्या बाजूनी इशारा करत होता, पण आमच्या मुलींनी लक्ष नाही दिलेला. पूर्णतः हे कुटुंब घाबरलेलं आहे. पोलिसांनी या ठिकाणी काय झालं होतं? आम्ही लपाछपी खेळत होतो सकाळच्या 11 वाजता. तेव्हा तो
खंडू काका आला आणि त्या पालख्याच्या बाजून इशारा करत होता, पण मी नजर नाही दिली आणि खाली गेली पळत. आम्ही दोघे आली पळत आणि पाठीमागून आला, कुठून आला तो माहिती नाही. छातीहून धरलं, छातीला धरलं आणि परत हात मनगटाला धरला आणि खाली पाडलं. इथं तिथं असं हे करत होता. कोणी तर- लुगीमध्ये हात भरत होता, पण मी ढकलून त्याला बाबाकडे पळत गेली. बाबा सांगितलं का तो खंडू काका असं ना असं करतोय मला. तर अशा पद्धतीनं या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हे कुटुंब पूर्ण भीतीच्या छायेत आहे. हा, आणि तो पोलिसात गेल्यानंतर काय तुम्हाला बोलला की नंतर काय करेन? नंतर तुमच्याकडे बघतो, तुम्हाला मी मारून टाकीन असं म्हणत होता. तर अशा प्रकारे मावळ तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झालेला आहे, पोलीस यामध्ये गांभीर्याने लक्ष घालत नाहीये. PI साहेबांना जे दिनेश तावडे आहेत, आम्ही त्यांना वारंवार फोन करून अपडेट मागतोय, फोन उचलला जात नाही. आणि जे आयो आहेत त्यांना आम्ही सांगतोय, तर ते सांगतात की हे किरकोळ आहे, एवढं गंभीर नाहीये, आणि फिर्यादीलाच पोलिसांकडनं दाब दिला जातोय. बघूयात या अल्पवयीन आदिवासी मुलीला न्याय मिळतोय का यामध्ये पोलीस आरोपीच्या बाजूने उभं राहतायत. मावळ